जळगावच्या भुसावळमध्ये 2 जणांवर गोळीबार झालेला आहे। या गोळीबारात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बोरसे यांचा मृत्यू झालाय। सुनील राखोडे नावाच्या व्यक्तीचाही या गोळीबारात मृत्यू झालेला आहे। जळगावात 2 जणांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे। गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बोरसे यांचा मृत्यू झालेला आहे। तर किशोर पाटील आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। किशोर पाटील, काय सांगाल, नेमकं काय घडलं? भुसावळची घटना खूपच गंभीर आहे। या ठिकाणी आज भुसावळमध्ये बघितलं तर गोळीबाराची घटना घडलेली आहे। मात्र या ठिकाणी जर आपण माहिती घेतली तर आता प्रत्यक्षामध्ये गोळीबार झाला आहे। मात्र गोळीबारामध्ये दोघं पण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे। आपण जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आपण आता आलो आहोत। या ठिकाणी खूप मोठी गर्दी जमलेली आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी दोघंही जे जखमी आहेत त्यांचे जे आहेत जखमी दोघंही जखमी या जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहेत। त्यांच्या नातेवाईकांची असेल किंवा मित्रपरिवाराची असेल अशी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्षात नेमकं या गोळीबाराच्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे की नाही हे आता डॉक्टरांनी घोषित केल्यानंतरच कळणार आहे। पोलिसांची अशी माहिती आहे की या ठिकाणी दोघंही जखमी आहेत। मात्र प्रत्यक्षामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचा अद्यापही घोषित करण्यात आलेलं नाही। त्यामुळे डॉक्टर ज्यावेळी चेक करतील त्यावेळेसच नेमकं दोघांचा मृत्यू झाला आहे का ते आपल्याला कळणार आहे। सध्या तरी दोघंही आपल्याला गंभीर जखमी असल्याचे या ठिकाणी सांगितलं जात आहे।